डिअर फ्रेंड्स, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीचच्या या व्हिडिओत आपण WH क्वेश्चन विषयी जाणून घेणार आहोत. WH क्वेश्चन, WH प्रश्न म्हणजे डायरेक्ट स्पीचमध्ये WH क्वेश्चनचा प्रश्न दिला असेल तर त्याच्या इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत. आधी वाक्य ओळख. तर हे दिलेलं वाक्य WH क्वेश्चनचे आहे, कशावर ओळखणार आपण? तर रिपोर्टिंग वर्ब आणि रिपोर्टिंग स्पीच किंवा रिपोर्टेड वर्ब आणि रिपोर्टिंग स्पीच याच्यात बघायचं, तिथं आपल्याला ओळख सापडते. मग रिपोर्टिंग स्पीच मधलं वाक्य जे अवतरण चिन्हात दिलेलं आहे, इन्व्हर्टेड कॉमर्स मध्ये दिलेलं आहे, त्या वाक्याची सुरुवात WH या अक्षरांनी झाली असेल. WH किंवा H, W किंवा H या अक्षराने झाली असेल तर, आणि शेवटी क्वेश्चन मार्क असेल, म्हणजे WH अक्षरांनी आणि क्वेश्चन मार्क दिला असेल तर ते रिपोर्टिंग स्पीच मधलं वाक्य हे WH क्वेश्चनचे असतं. हे लक्षात ठेवायचं. जसं वर्बल क्वेश्चन आपण ओळख पाहिली मागच्या व्हिडिओत. वर्बल क्वेश्चन हेल्पिंग वर्बने सुरुवात होते आणि क्वेश्चन मार्क असतो, त्याला एस न क्वेश्चन म्हणायचो. आता हा WH क्वेश्चन आहे, मग WH अक्षराने सुरुवात आणि शेवटी प्रश्नचिन्ह, त्याला WH प्रश्न असे म्हणतो. त्याचे इनडायरेक्ट स्पीच करायचे आहे. मग काही रूल्स असतात ते आपण फॉलो करायचे. इनडायरेक्ट स्पीच करताना आधी रिपोर्टेड वर्ब मध्ये चेंज करायचा आहे. तो कसा? आधी करता लिहायचा. पूजा, जी व्यक्ती बोलते आहे तो करता आधी लिहायचा. मग इथं रिपोर्टेड वर्ब आहे सेड. मग WH साठी, WH क्वेश्चन साठी या सेडचं काय होतं ते नियमामध्ये बघूया. मग सेड राहिला किंवा सेड टू राहिला तर आस्क लिहावं लागतं. म्हणजे या सेडचं झालं आस्क. आस्क. मग रिपोर्टेड वर्ब आणि रिपोर्टेड स्पीच यांना जोडण्यासाठी आपण जोड शब्द वापरतो, पण जोड शब्द WH क्वेश्चन मध्ये वापरला जात नाही. जोड शब्द नाही म्हणजे जोड शब्द वापरायची गरज नाही आहे. मग काय जोड शब्द असतो? तर अवतरण चिन्हातली सुरुवात ज्या WH शब्दाने झाली असेल तोच खाली उतरवायचा असतो. इनडायरेक्ट स्पीच मध्ये तो लिहायचा असतो. जसं वेल आहे त्या वेलला इथं लिहावं लागेल. वेल म्हणजे WH शब्द हा जोड शब्दाची भूमिका करतोय, पण जोड शब्द नाही येतो, हे लक्षात ठेवायचं. जोड शब्द वापरला जात नाही WH क्वेश्चन. मग जो WH असेल तो लिहिला वेल. आता विल चेतन कम टुडे या उरलेल्या वाक्यात आपल्याला बदल करायचे आहे. आधी सरळ रूप द्यावं लागणार आहे. वाक्याला सरळ रूप देणे. मग विल चेतन याचे स्वरूप काय झालं? चेतन विल असं झालं. मग पूजा सेड व्हेन विल चेतन कम टुडे. पूजा कोणाला उद्देशून म्हणाली? कोणाला म्हणाली ती? चेतनला म्हणाली. मग रिपोर्टिंग स्पीच मधलं वाक्य हे चेतनला उद्देशून आहे. लक्षात. मग विल चेतन याचे स्वरूप काय झालं? चेतन विल. म्हणजे तुम्हाला या WH शब्दानंतर सरळरूप द्यायचे आहे. आधी करता लिहायच्या. कोण आहे? चेतन. रिपोर्टिंग स्पीच मध्ये जर नामाचा उल्लेख आला असेल तर त्याच्यात चेंज होणार नाही आहे. जसं चेतनच्या चेतनर आहे, चेतन. मग विल, विलचं होईल उड. हे झालं सरळरूप. चेतन विल हे सरळरूप. त्याच्या इनडायरेक्ट स्पीच मध्ये चेतन उड असं झालं. विलचा उड होतो. काळातील बदल. पुढे कम. मग आता V1 आलेली आहे म्हणजे सिंपल प्रेझेंटचं V2 सिंपल पास्ट करायचं नाही. का नाही? कारण त्याच्या अगोदर वेलचं उड, शलचं शूड, कॅनचे कूड असा बदल अगोदर झालेला आहे पास्ट टेन्समध्ये. मग तो क्रियापदात बदल होत नाही. V1 राहते म्हणजे कम.
टुडे आहे, मग टुडे हा शब्दातील बदल आहे. टुडेचे काय होतं? टुडे दॅट डे. टुडेचे लिहायचे तुम्हाला दॅट डे. शेवटी पूर्णविराम द्यायचा, फुलस्टॉप द्यायचा. अवतरण चिन्ह निघून जातील, क्वेश्चन मार्क दिलेला सुद्धा निघून जाईल. इनडायरेक्ट स्पीचमध्ये ते लिहिता येणार नाही आहे. असं डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये डब्ल्यूएच क्वेश्चनचं वाक्य जर आलं तर असं सोडवलं जातं. लक्षात मित्रांनो. सेकंड एक्झाम्पल आपण डब्ल्यूएच क्वेश्चनचे पाहणार आहोत. ते कसं? डायरेक्ट स्पीच. डॉक्टर सेड टू हर, हाऊ आर यू नाऊ? डॉक्टर सेड टू हर, डॉक्टर तिला म्हणाला, काय म्हणाला? हाऊ आर यू नाऊ. मग आता हे डब्ल्यूएच क्वेश्चनचे वाक्य आहे कशावरनं? अवतरण चिन्हाची सुरुवात, वाक्याची सुरुवात हाऊने झालेली आहे. हाऊ हा डब्ल्यूएच क्वेश्चन आहे. व्हॉट, वेअर, व्हेन, हाऊ, हाऊ मेनी, हाऊ मच, हू, हुज हे डब्ल्यूएच शब्द आहे. तर हाऊने सुरुवात झालेली आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क आहे. तर हा डब्ल्यूएच क्वेश्चन. लक्षात. मग डॉक्टर से टू हर, हाऊ आर यू नाऊ? आता कसं वाटतं किंवा आता कशी आहे असं या डॉक्टरने या हरला विचारलं, तिला विचारलेलं आहे. मग डॉक्टर से टू हर, हाऊ आर यू हे इनडायरेक्ट स्पीचमध्ये नियमानुसार करायचे आहे. कसं? आधी कर्ता जो आहे तो रिपोर्टेड वर्बमधला तो लिहायचा. डॉक्टर से टूचं काय केलं जातं? डब्ल्यूएच क्वेश्चनमध्ये आस्क केलं जातं, ते लिहायचं. कोणाला म्हणाले डॉक्टर? हर, तिला, तिचा उल्लेख करायचा. मग आता रिपोर्टिंग स्पीचमध्ये बदल करताना जोड शब्द वापरला जातो, पण या डब्ल्यूएच क्वेश्चनमध्ये जोड शब्द वापरला जात नाही. लक्षात. मग अवतरण चिन्हाची वाक्य सुरुवात ज्या डब्ल्यूएच शब्दाने झाली असेल तो जशाच्या तसा खाली उतरवायचा आणि तो लिहायचा असतो. हाऊ. आता आर यू, आता नियम आहे सरळ रूप द्या, वाक्याला सरळ रूप देणे. लक्षात. मग सरळ रूप कसं होईल? आर यूचं यू आर. लक्षात. मग यू कोणासाठी आहे? हर. डॉक्टरने कोणाला उद्देशून सांगितलेलं आहे? हर, तिला. लक्षात. मग हा हरचा यू आहे, हे लक्षात ठेवायचं. मग यूचा होतो ही, शी. मुलाचे नाव राहिलं, मुलाचा उल्लेख राहिला तर ही, मुलीचा उल्लेख राहिला तर शी. मग ही हर आहे म्हणजे यूचा नक्की काय होईल? शी होईल. मग हाऊ शी, या यूचं शी. आता आर आहे, यू आर हे सरळ रूप झाला. लक्षात. मग शी वेअर असं नाही होणार, आरचे वेअर होतं ते नाही होणार. मग कर्त्यानुसार त्याच्या सिंग्युलर प्लुरल फॉर्मनुसार टू बीचं भूतकाळी वॉज वेअर वापरावं लागतं. मग शेला लागतो वॉज. मग या आरचा झाला वॉज. आरचा वेअर होतो पण कर्त्यानुसार तो बदललेला आहे वॉज, हे लक्षात ठेवायचं. मग शी वॉज, हाऊ शी वॉज. पुढे आहे नाव, म्हणजे शब्दातील बदल. शब्दातील, काळातील, सर्वनामातील बदल सांगितल्याप्रमाणे जे व्हिडिओमध्ये सांगितले गेलेले आहेत त्याप्रमाणे. मग नावचे काय होतं? देन. नावचे झालं देन. शेवटी फुलस्टॉप. इन्व्हर्टेड कॉमास जे आहेत हे सर्व निघून जातील, क्वेश्चन मार्क निघून जाईल. लक्षात. अशा पद्धतीनं डब्ल्यूएच क्वेश्चनचं वाक्य डायरेक्ट स्पीचमध्ये दिलं असेल तर त्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये अशा पद्धतीने करतात. डिड यू अंडरस्टँड? इफ यू रिअली अंडरस्टँड यू हॅव टू follow the rules of direct speech and indirect speech, and like and share the video and subscribe the channel. Okay, thank you.